झाडे लावा झाडे जगवा या सामाजिक संदेशाचं पालन अनेक जण करत असतानाच वाढलेल्या झाडांवर कोपरीमध्ये अंधश्रद्धेचे प्रकार सुरू झालेत. ठाणे पूर्व मिठबंदर रोड येथील स्वामी समर्थ मठ रस्त्याच्या कडेला झाडांवर अज्ञातांनी लाल कपड्यांमध्ये लिंब बांधली असून जादूटोण्याचे उतारे देखील टाकलेले या ठिकाणी आढळून येत आहेत. ऐन रस्त्याच्याच कडेला दर्शनी भागात अशी अघोरी कृत्य होत असल्यानं परिसरात फिरायला येणाऱ्या व्यक्तींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. ठाणे पूर्व स्वामी समर्थ मठाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही कडेला स्थानिक नागरिकांनी झाडं लावून त्यांची जोपासना केली आहे. झाडांनी चांगला जोम धरल्यामुळे या भागात सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत नागरिक मोठ्या संख्येनं फिरायला येतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून येथे जादूटोण्याच्या घटना वाढीस लागल्यात. येथील 7 ते 8 झाडांना लाल कपड्यात लिंब गुंडाळून लावण्यात आली आहेत. अंधश्रद्धेवर घाला घालण्यासाठी महाराष्ट्र राज्यात जादूटोणा विरोधी कायदा अंमलात आला असला तरी या अघोरी प्रथा कमी होत नसल्याची खंत स्थानिक नागरिक स्वप्नील कोळी यांनी व्यक्त केली आहे. याच परिसरात काही दिवसांपूर्वी बोराच्या झाडावर अज्ञात व्यक्तीनं अघोरी कृत्य केल्याचंही दिसून आलं. या झाडावर 7 ठिकाणी काळ्या रंगाच्या 7 रिबीन बांधून तेथे पूजा अर्चा केली होती. या ठिकाणी काही वेळा लाल आणि काळ्या कपड्यात उतारे देखील काढलेले दिसून येतात. त्यामुळे या परिसरातून जाणाऱ्या व्यक्तींमध्ये कळत नकळत भीती वाढताना दिसते. ठाणे पूर्व स्वामी समर्थ मठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अंधश्रद्धेपोटी काही व्यक्ती देवदेवस्के करताना दिसून येतात. नारळ, लिंबू, पपई, काळी रिबीन अशा वस्तू या ठिकाणी हमखास बघायला मिळतात. फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण पसरले. असे प्रकार रोखण्यासाठी अंधभक्तांवर कडक कारवाई होणं आवश्यक असल्याचं मत सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे यांनी व्यक्त केले. जीवनाला त्रासलेले कौटुंबिक समस्या अशा प्रकारातून सुटका मिळावा म्हणून काही जण भोंदूबाबांच्या नादी लागतात. नवस, जादूटोणा आदी अघोरी प्रकाराच्या आहारी जातात. मात्र यामुळे भोंदूबाबांचं फावत आहे. लोकांच्या कमकुवत मनाचा हे बाबा पैसे उकळण्यासाठी उपयोग करून घेत असल्यामुळेच वेळीच लोकांनी जागृत होण्याची गरज असल्याचं मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वंदना शिंदे यांनी व्यक्त केले.